सोलापूरहून पुण्याला जाताना हॉटेल आहे, एवढं सुंदर हॉटेल आहे ना. ह्याचं सुंदरताचं कारण असं आहे, लेकरांना खेळायला एवढं भरपूर आहे. बघा, घसरगुंड्या म्हणाल असं गार्डनमध्ये भेटल्यावर भेटतं तुम्हाला. पूर्ण झोके बेके भरपूर आहेत खेळायला बरं का. हा का इकडं बघा, बघा इकडे खेळायला बघा किती आहेत. बघितलो का? हो का हॉटेल. हो का पिलो, ये खाली ये, चल मार हँगा असं. बघितलो का खेळायला किती आहेत लेकरांना. आणि लेकरांना खेळायला राहिलं का मस्त फर्स्ट क्लास एन्जॉय होऊन जाते बरं का लेकराचं. पण हॉटेलचं नाद खोळा झाले नाद. खेळायला असलं का मग काय नाही, खेळायला राहावंच लागते लेकरांना. बघितलो का गार्डन कसलं आहे डेंजर हॉटेलपाशी. हॉटेलमध्ये बसलं पार्सल घेऊन म्हटलं एखादी भाजी पनीरची नाही तर काजूची. एकच मिनिट मेनू कार्डात पनीर मसाला घेतला एक पार्सल. इथेही खाल्लं असतो पण आपल्याला कुठं तर थंड झाडाखाली बसून खायचं आहे. थोडं आनंद घ्यायच्या रस्त्यानं जाताना घेतलो एक पनीर मसाला, 2 पाण्याच्या बाटल्या घेतला. मस्त आपलं झाडाखाली बसून निवांत खायचं कुठं तर. चला पेलो, काय खेळायचंय? घसरगुंडी खेळला ना तू आता, अजून खेळायचे आहे. बस झालं मग आपल्याला उशीर होते. चला तू पाठी मागे जाऊन बस. अजून घसरगुंडी खेळायचे म्हणून बघितलो का आता. मस्त डिझाईन केलेलं बरं का हॉटेलमध्ये. गार्डन बिर्डन लहान लहान लेकरांना खेळायला. आता वाटानं जाताना कुठं तर त्या झाडाखाली बसून फर्स्ट क्लास जेवण करतो, भेटतो जरा जेवण करताना. आलाव टेंभुर्णीतून आता एक 40 किलोमीटर आहे. म्हटलं थंड झाडाखाली जेवण करावं. पनीरची भाजी घेतला पार्सल. बघू आता कसं आहे क्वालिटी काय नाही. वालांडीपेक्षा आहे का बरं जरा बघतो जरा. 200 रुपये देऊन घेतलो भाजी पनीरची. काय माहिती नुसतं शेण खाली येऊन लागलेलं. वलांडीसारखं क्वालिटी कुठं भेटत नाही हो माहिती ना. जेवणाला नाव ठेवून लागते पर. वलांडीला जेवण करावं खरं माहिती. कुठेही जावं तर मी कधीही जावं लातूर जिल्ह्यामध्ये वलांडीसारखं जेवण भेटतच नाही. आता तर एक नवीन झाले प्युअर व्हेज वलांडीमध्ये. तिथं जर गेलो का क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आज दुनियाभरचा पैसा घालून आजली भाजी खायला का मूड खराब होत नाही. आपला आणलाय हरभऱ्याची भाजी, मुगाची डाळ, तेच खातो आता फर्स्ट क्लास. अहो काय तर पार्सल घेतलेली भाजी आहे. इकडं हाय आपला हरभऱ्याची भाजी ते. आणि तो निबार आता जातो एक अर्धा तास थंड सावली खाली बसव. कसं आहे लेवी गाडी पळविणं बरोबर नसते, गरम होऊन जाते. मग एक तर ऊन आहे भरपूर. आता बसलो थंड झाडाखाली जेवण करतो निघतो मग आता.